तशी ती मोठी होतीये, तशी तशी आपली संस्कृती टिकवून ठेवून किंबहुना त्याच्या अनुसार आपल्या संस्कृतीला आपल्याला वाढवता येणं हे आपलं काम. आणि हेच काम ती सभ्यता कशी चांगली आहे, कशी वाढतीये हे जो लक्षात आणतो तो पती, आणि म्हणून तो परमेश्वर आहे. की अरे सभ्यता अशी वाढतीये, जगामध्ये असं चाललंय बरं, अशा पद्धतीचे वारे वाहत आहेत, हे लक्षात येणं हे पतीचं काम असेल. तर ते घरात आल्यानंतर सांगितल्यानंतर मग त्याला असं झालंय का, मग असं जर झालं असेल तर आपण आपल्या घरात असं करूया असं सांगणं हा पत्नीचा धर्म आहे. की अरे हे जगातलं असं आलं हे खरं सत्य आहे, तुम्ही सांगितलं ते बाहेरचं आलेलं हे अगदी सत्य आहे, पण याला हे घरातलं जर जोडलं ना तर त्याच्यासारखा सुंदर मिलाप होऊ शकत नाही. जे ठरलंय हा अत्यंत महत्वाचा. आमच्या घरात आम्ही जे ठरवलंय, आम्ही घरात काही गोष्टी ठरवत असतो, काही निर्माण करत असतो की मी असं करीन असं वागीन. आमच्या घरातल्या अशा परंपरा आहेत, आमच्या घरातले काही विचार आहेत, काही चालीरीती आहेत, काही जुन्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आमच्या परंपरेने ठरवलेल्या आहेत, त्या कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या आचरणात आणण्यासाठी पूर्ण घराला कटिबद्ध करणं हा धर्म आहे. की मीच नाही, मी एकटी पाळीन नाही म्हणजे पत्नीने पाळला म्हणजे ते झालं तर म्हणजे तो धर्म झाला. नाही तिन्ही पाळलं पाहिजे. जे काही आहे ना, मंगळसूत्र घालायचं ते तिन्ही घालायचं, जोडवे पायात घालायचे ते तिन्ही घालायचे, राहायचं ते तिन्ही राहायचं, घरात देवाचं जे काही करायचं असेल ते तिन्ही करायचं. हा धर्म नाही आहे. घरातलं जे ठरलं आहे ते घरातल्यांकडून सहज, इतकी सहज अभिव्यक्ती झाली पाहिजे की त्या पतीलाही कळलंही पाहिजे की यार माझ्याकडून हिने कसं काय करून घेतलं, या पत्नीनं माझ्याकडून कसं काय करून घेतलं, मलाही लक्षात आलं नाही, तिने मला केव्हा सांगितलं आणि मी घरात हे करून गेलो. हे करणं हा धर्म आहे. पण आज आपण सांगायला गेलो की तू मला सांगू नको, मला सगळं कळतंय, मला सांगण्याची गरज नाहीये, मला तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे, मी जगात फिरतोय, मी समाजात वावरतोय. पत्नी एका विशिष्ट रूपानं सांगत असते, पण ते सांगितल्यानंतर ती जर घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते प्रयत्नाला यश देण्याचं काम जो करतो तो परमेश्वर. ती प्रयत्न करत असते, घरामध्ये ती प्रयत्न करते, पण घरात तिन्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याला जोड देणं, यशाची जोड देणं, त्याला योग्य रीतीनं वळण देणं, त्याला योग्य संरक्षण देणं परमेश्वराचं काय काम आहे. जे आहे, जे टिकवती आहे त्याच्याकरता संरक्षण देणं किंवा त्याच्याकरता प्रोत्साहित करणं. देवाला आपण प्रार्थना करतो, महाराजांकडे कशा करता जातो, आपण गुरुकडे कशा करता जातो, दादा असं असं व्हावं अशी इच्छा आहे, असं वाटतंय, असं सर्व घडून यावं असं मला वाटतंय, त्याच्याकरता तुम्ही मला आशीर्वाद द्या. असं पण महाराजांना गुरु आपल्याला काय म्हणतात, अरे काळजी करू नको, होईल तुझ्या मनासारखं, निश्चित होईल, आज नाही उद्या होईल. पण आज नाही देऊ शकत याचा अर्थ उद्या देऊ शकणार नाही असं नाही. मी तुला उद्या नक्की देईन, तुझ्या मनासारखं मी घडवून आणीन. हा विश्वास पत्नीच्या अंतःकरणात जो निर्माण करतो तो पती, त्याला पती म्हणते. आणि हे जे समजते की अगं ठीक आहे, खरंच आहे, ते म्हणतायत, ते गाभार कष्ट करतायत, नक्की आज नाही उद्या मला ते मिळवून देतील. हा विश्वास ज्या पत्नीच्या अंतःकरणात तिने निर्माण करून ठेवणं आणि त्याच्याकरता त्या पतीला कुठल्याही प्रकारचा त्याच्या अंतःकरणात अविचार येणार नाही याची काळजी घेणं हा धर्म आहे. हा धर्म जर पत्नीने पाळला होता, तुम्ही समाजात जाताय, मला माहिती आहे तुम्ही गावात कष्ट करताय, ठीक आहे, तुम्ही मला आज नाही दिलं, आज सोन्याचा हार नाही दिला हो, पण उद्या तुम्ही मला नवलंखा हार द्याल, ही खात्री धर्मामध्ये आहे. धर्माचं वैशिष्ट्य आहे, आमच्या भारतीय परंपरेमध्ये हे वैशिष्ट्य आहे. आमच्या हिंदू धर्माने आम्हाला हे शिकवलंय की अरे आज नाही उद्या दे, काय हरकत नाही, मिळेल, मिळवल्याशिवाय राहणार नाही, तो धर्म आहे, ह्याचा विश्वास. पण हे आज आमच्या आमच्या घरामधून कुठेतरी लांब जात आहे. म्हणून ना तर पत्नी धर्म पाळू शकत आहे, ना पती परमेश्वर होऊ शकत. ती याला असं समजत असतं की तू आतापर्यंत दिले नाही, तुम्ही आता काय गेलं, ज्या वयात फिरायचं होतं त्या वयात तुम्ही माझ्यावर फिरले नाही, आता मला थोडे फिरायला घेऊन चालले. ज्या वयात तुम्ही मला कुठेतरी चांगलं काही साड्या घेऊन द्यायला पाहिजे त्या, आता काय साड्या मिळवू, आता काय ड्रेस घालू. एक वय झाल्यानंतर तिला असं वाटायला लागतं की आता ड्रेस घालू मी, आता तुम्ही किती ड्रेस घालून दिले तर काय कामाचे ते माझ्या, आता मला तुम्ही किती चांगल्या साड्या घेऊन काय कामाच्या. हे जर पत्नीनं विचार केला तर